नमस्कार मित्रांनो. कन्या राशीचं मे 2025 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मे 2025 पाचचा संपूर्ण महिना आहे थोडासा विशेष आहे, कारण गुरु, राहू, केतू हे जे तीन मोठे ग्रह आहेत हे राशी परिवर्तन करणार आहेत. अर्थात गुरु हा गेल्या वर्षभर तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत होता आणि त्याचे अतिशय चांगले प्रभाव पडून तुम्ही अनुभवलेले असेल. राहू, केतू तुमच्या सप्तम आणि तुमच्या राशीमध्ये भ्रमण करत होते. त्याचे सुद्धा गेल्या 1.5 वर्षामध्ये वेगळे काय अनुभव तुम्ही निश्चित घेतलेले असतील. अर्थात हे जे ग्रह आहेत आणि बाकीचे सर्व ग्रह त्याचे संपूर्ण प्रभाव पडणार नेमके मे महिन्यात कशा प्रकारचे असतील थोडंसं डिटेलमध्ये याबद्दल जाणून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण अभ्यास करू की तुमची जी मानसिकता आहे, शारीरिक किंवा मानसिक, हे नेमकी कशा प्रकारची असते. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या सप्तम, अष्टम आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. पैकी 7 तारखेपासून ते जवळजवळ 24 तारखेपर्यंत तो तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. अष्टम स्थान हे अशुभ फलदायी मानलं जातं. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे शनी, हा सप्तमात भ्रमण करतो आहे. राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, हा तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करणार आहे. अर्थातच या संपूर्ण महिन्यामध्ये एक गोष्ट आहे की जी सगळ्यात महत्त्वपूर्ण असणार आहे, ती म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये तुमची धावपळ वगैरे जास्त होणार आहे, फिरणे वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होणार आहे. अर्थात ते काही चांगल्या कामासाठी होतील, त्याचे चांगले आउटपुट सुद्धा मिळतील. परंतु तुमच्या राशीकरता थोडंसं एक गोष्ट वेगळी आहे की जास्त जर काय धावपळ झाली, जास्त शारीरिक मेहनत झाली, तर तुम्ही थोडेसे लवकर थकून जातात, दमून जातात, मलूल लवकर होतात. अर्थात त्याचा प्रभाव पण तुमच्या शारीरिकतेत जाणवेल आणि त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. फिटनेसकडे थोडंसं लक्ष द्या, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. बाकी जर का सांगायचं झालं, काय फार मोठ्या आरोग्याचे त्रास वगैरे होणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह शुक्र, जो की तुमचा भाग्येश आहे आणि तुमचा भाग्यशाળી धनेश आहे, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय. राशीचा जो पंचमेश आहे शनी, हा सुद्धा तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, हा तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करत आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यात तुमचा आर्थिक स्तर हा बराचसा चांगला राहील, काळजी करू नका. फक्त एकच गोष्ट आहे की थोडेसे जे खर्च आहेत त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अर्थात तुमच्या राशीचं आर्थिक गणित हे सहसा चुकत नाही, परंतु बऱ्याच वेळा परिस्थिती अशा प्रकारची होते की आपल्यापेक्षा जी डेस्टिनी आहे ती थोडीशी वरचढ ठरते, तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. जे काही खर्च असते ते योग्य प्रकारे होत आहेत, योग्य प्रमाणात होत आहेत, भावनेच्या आहारी जाऊन कुठले तुम्ही निर्णय घेत नाही, अशा गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. बाकी जर काय सांगायचं झालं तर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अर्थातच त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला चांगले अनुभव निश्चित येतील. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्दश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 15 तारखेनंतर हा तुमच्या दशम स्थानात येणार आहे. त्या घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध व्यवस्थित असतील, काळजी करू नका. खास करून या महिन्याच्या जवळजवळ 20 तारखेपर्यंत घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर जाण्याचा योग संभवतो. धार्मिक स्थळ किंवा तीर्थस्थळी सुद्धा तुम्ही जाऊ शकाल. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी तुमच्या बऱ्याचशा अपेक्षेप्रमाणे होणार आहे. लव्ह लाईफ म्हणजे प्रेमाच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, हा तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय. तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध व्यवस्थित राहील, त्यामध्ये काही काळजी करू नका. फक्त छोट्या मोठ्या प्रमाणात, कारण तुमच्या लाभस्थानातला जो मंगळ आहे हा सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतोय, तर छोट्या मोठ्या प्रमाणात चहाच्या कपातले वादळ ज्याला आपण म्हणतो ते उसळू शकतील. तिथे थोडंसं लक्ष द्या. तुमच्यासाठी सांगायचं काय, कारण छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी खूप मोठ्या होऊन बसतात. खूप मोठा तुम्ही त्याचा विचार करता, तर काही गोष्टी लेट गो करायला सुद्धा शिकायला हवं. अर्थात ही की जे छोटे मोठे बुडबुड येतील तुमच्या रिलेशनशिपबद्दल, तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. हाच प्रकार थोडासा वैवाहिक जीवनाच्या संदर्भात सुद्धा होऊ शकेल. लक्षात घ्या, तुमच्या सप्तम स्थानात बरेचसे ग्रह भ्रमण करत आहेत. राहू, शनी, बुध, शुक्र, नेपच्यून हे बरेचसे ग्रह आहेत. अर्थात काही ग्रह राशी परिवर्तन सुद्धा करतात. म्हणजे बुध 7 तारखेलाच अष्टमात जाणार आहे, राहू जो आहे तो 19 तारखेला तुमच्या षष्ठात जाणार. तर एकंदरीतच गेल्या साधारण 3-4 महिन्यामध्ये जे काय तुम्ही वैवाहिक जोडीदाराच्या त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात किंवा तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणजे मतवैचित्र असे काही अनुभव घेतलेले असतील, तर या महिन्यामध्ये बरेचसे कमी होतील. पूर्णपणे संपून जाणार नाहीत, परंतु बऱ्याच प्रमाणात कमी मात्र निश्चित होतील. तर एकंदरीतच त्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला नक्की मिळतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे बुध, तुमच्या सप्तम, अष्टम आणि भाग्यस्थानात भ्रमण करतो आहे आणि राशीच्या कर्मस्थानामध्ये म्हणजे दशम स्थानामध्ये गुरु 15 तारखेनंतर येणार आहे आणि जवळजवळ वर्षभर तो तुमच्या दशम स्थानामध्ये स्थिरावणार आहे, की ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो किंवा करिअरच्या संदर्भात महत्त्वाचं ठरतं. अर्थात हा जो गुरु आहे, हा गुरु संपूर्ण वर्षभर तुमच्या दशम स्थानात भ्रमण करण्यात त्याचे प्रभाव पडणार नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भात आपण स्वतंत्र रूपाने व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामध्ये वर्षभरात येणाऱ्या गोष्टी कशा प्रकारच्या असतील त्या संदर्भात चर्चा नक्कीच करू.
तुर्तास या महिन्याबद्दल सांगायचं झालं, काळजी करू नका, गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. फक्त एकच गोष्ट आहे, लक्षात घ्या, जवळजवळ 7-8 तारखेपासून ते 25-26 तारखेपर्यंत म्हणजे आमचा महिन्याचा बराचसा मोठा कालावधीमध्ये तुम्हाला असं वाटू शकेल की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे किंवा ऑफिस पॉलिटिक्स थोडं वाढलं आहे, कागदोपत्री व्यवहारामध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. तर असं थोडंफार वाटेल, पण वाटणं साहजिक आहे, कारण गोष्टी तशा प्रकारच्या होतील सुद्धा. परंतु त्या अन्वये भावनेच्या आधारे जाऊन कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय मात्र घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील, या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी जर काय सांगायचं झालं तर तुम्ही साधारण म्हणजे हा जो 15 तारखेनंतर गुरु तुमच्या दशमात भ्रमण करणार आहे, तर वरिष्ठांबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले राहतात आणि तुम्हाला काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे सुद्धा येतील. जर का खास करून तुम्ही बिझनेस वगैरे करत असाल किंवा नोकरी पण करत असाल, तर त्या संदर्भातल्या चांगली संधी तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं, त्या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं स्वतःचं आरोग्य आणि वैवाहिक जीवनाचा प्रांत इथे थोडंसं लक्ष द्या. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कसे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती तुमच्या सप्तम स्थानात होणार आहे. तर थोडंसं वैवाहिक जोडीदारावर मतविचलन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संशयाचं वातावरण तयार होईल, हे फार वाईट असतं. तिथे थोडंसं लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी आणि हर्षची युती तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. जीवनाला कलाटणी देणारे कुठल्याही प्रसंगातले निर्णय या दरम्यान घेऊ नका. अर्थात या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. थोडं आरोग्याकडे लक्ष द्या. जसं मी सुरुवातीला सांगितलं, हा संपूर्ण महिना थोडंसं धावपळीचा राहील, दगदगीचा राहील, फिरणं वगैरे होईल. स्वतःच्या आरोग्याला थोडं जपणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे 22 तारखेला शुक्र आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या सप्तमात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण एक अतिशय उत्तम, अत्यंत शुभफलदायी असणार आहे. वैवाहिक जोडीदारांना तुमच्याबद्दल जे अट्रॅक्शन आहे ते चांगलं राहून असणार, हेल्दी असणार आहे. याचप्रमाणे तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल, तिथे सुद्धा काही चांगले उत्तम लाभ या दरम्यान मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. मित्रपरिवाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं, चांगला वेळ व्यतीत करणं, अशा प्रकारचे अनुभव काही चांगले तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. भाग्यस्थानात होणारी ही युती कागदोपत्री व्यवहारासंदर्भात थोडीशी काळजी घेणं तुम्हाला गरजेचं राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. आणि जर का तुम्हाला फिरायला जाण्याचा योग असेल, तर स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल, तर वादविवादाचे सुद्धा प्रसंग किंवा इमेजला धक्का लावण्यासारखे प्रसंग या दरम्यान येऊ शकतील. अलर्ट राहणं थोडंसं गरजेचं राहील. आणि दिनांक 30 तारखेला रवी बुधाची युती अतिशय उत्तम असणार आहे. अर्थात या दरम्यान अतिशय चांगला तुम्हाला काही संधी मिळू शकतील, काही ऑपॉर्च्युनिटी तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात मिळू शकते. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. म्हणजे हा जो रवी बुधाची युती तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे, अतिशय उत्तम राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतील की ज्या लाईफटाईम तुमच्यासाठी उपयोगी चांगल्या प्रकारे येऊ शकतील. तर एकंदरीत सांगायचं झालं, या संपूर्ण महिना बराचसा तुमच्या फेवरमध्ये असणार आहे. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे, ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो, ती असणार आहे दिनांक 12 तारखेला. आणि जी अमावस्या आहे ती असणार आहे दिनांक 27 तारखेला. तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असतं आणि तुमची जी रास आहे इमोशनल आहे, छोट्या मोठ्या गोष्टीचे इमोशन्सनी जास्त विचार करते. तर साधारणतः भावनेच्या आहारी जाऊन गोष्टी थोड्याशा चुकीच्या तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वादविवादात अजिबात जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.